नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आत्ताच हाती आलेल्या बातमी अनुसार जी अपडेट देणार आहे तुम्हाला ती खूप महत्त्वाची अपडेट आहे। तुम्ही थंबनेल पाहिलंच असणार आहे। तर अपडेट अशी आहे, या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जेवढ्याही अपात्र महिला होत्या, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला होता किंवा बऱ्याच पुरुषांनी बघा फॉर्म भरले होते आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला होता, त्याच्यामध्ये शासकीय कर्मचारी सुद्धा होते। आता महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झालेली आहे आणि आतापर्यंत 11 कोटी रुपये वसूल त्यांच्याकडून करण्यात आलेले आहे आणि हे सगळे अपात्र होते तरी यांनी लाभ घेतला। अपात्र म्हणजे काय, तर हे आपल्या निकषामध्ये बसत नव्हते, कारण निकषच असे आहेत योजनेचे की तुम्ही जर सरकारच्या कुठल्याही गव्हर्नमेंटचा जॉब करताय तर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हता। तर शासकीय काही कर्मचारी होते, विविध पद्धतीने त्याच्यामध्ये सगळे बऱ्याच पद्धतीने चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला, पुरुषांनी लाभ घेतला। तर हीच माहिती आहे की आतापर्यंत 11 कोटी म्हणजे 11 कोटी रुपये जे आहेत ना ते त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा ही कारवाई सुरूच राहणार आहे। आता हे कसं उघडकीस आलं तर सगळ्यांनाच माहिती आहे, जसं जसं फॉर्मची पडताळणी झाली त्या पद्धतीने ती माहिती समोर आली आणि सगळ्यात मोठी अपडेट ही आहे की जेव्हा ई-केवायसी करण्यात आली ना तेव्हा सगळी या योजनेच्या अंतर्गत आहे ना, जेव्हा ई-केवायसी आपल्याला लावून दिली ना करायला की बाबा ई-केवायसी कंपल्सरी आहे, त्यावेळेस सुद्धा आपल्या या महिला ज्या आहेत ई-केवायसीच्या माध्यमातून सुद्धा अपात्र झालेल्या आहेत। आता तुम्ही मला म्हणता ना की आम्ही ई-केवायसी केली हप्ताच येत नाही, ई-केवायसी केली हप्ताच येत नाही, म्हणून मी म्हणत असते तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात एकदा चेक करून घ्या, तुम्हाला लक्षात येईल। म्हणून मी म्हणते फॉर्मचं स्टेटस चेक करा, तुम्हाला कळेल तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात। मला चुकीच्या कमेंट करता, पण काय माहिती तुम्ही जर अपात्र असाल तर तुम्हाला हप्ता आज काय भविष्यात पण कधी मिळणार नाही। त्यामुळे आत्ताची जी अपडेट होती ना ती अशी होती की 11 कोटी जे आहेत ते वसूल केले आणि इथून पुढे आणखीन जेवढेही असे शासकीय कर्मचारी असतील, चुकीच्या पद्धतीने लाभ घेणारे असतील, त्या सगळ्यांकडून जे आहेत ना ते अशा पद्धतीने जे आहे ते जेवढेही पैसे त्यांनी आतापर्यंत घेतलेले आहेत योजनेच्या अंतर्गत जेवढेही हप्ते घेतलेले आहेत त्या प्रत्येक व्यक्तीकडून हे जे आहे ते आता वसुली करण्यात येणार आहे पुढे येणाऱ्या काळात। सध्या तरी 11 कोटी रुपये जे आहेत ते वसूल झाले, बरं झालं, ठीक आहे बघा, जे अपात्र आहेत त्यांच्याकडून वसूल जरी झाले तर चांगलंच आहे, कारण ज्या आमच्या महिला पात्र गोरगरीब गरजू निराधार आहेत त्यांना ते पैसे इकडे उपयोगाला येतील। आता आपला आजचा जो मुद्दा आहे तो हाच होता की याच्यामध्ये जेवढ्याही आमच्या अपात्र लाडक्या बहिणी असतील त्यांच्याकडून वसुली झालेली आहे 11 कोटी रुपये आणि इथून पुढे सुद्धा होईल। आता येऊ आपल्या मार्च महिन्याच्या हप्त्या संदर्भात, तर सरकारला माझी विनंती आहे मार्च महिन्याचं वितरण जे आहे ना ते तात्काळ आणि लवकरात लवकर करावं। आज आहे 26 मार्च आणि अजून तरी ह्या योजनेचा GR आलेला नाही। आता उद्या आहे 27 तारीख, 27 किंवा 28 ला तरी GR येतो का ते बघू, कारण मागच्या वेळेस असंच झालं होतं, म्हणजे काय आहे ते आपलं मागच्या वेळेस बघा महिना अखेरलाच आपलं वितरण झालं होतं, तसंच या महिन्यात पण होते का काय माहिती नाही आता। पण मार्च महिना गेला आणि एप्रिलचा पण गेला, 2 महिने गेले, आता मार्च महिन्याचा हप्ता एप्रिल मध्ये येत आहे, ते पण अजून GR आलेला नाही। मला कमेंट येत आहेत सध्या की ताई GR आला का, GR आला का, तर अजून GR आलेला नाही। माहिती तुम्हाला समजलेली असेल की अशा पद्धतीने जे आहे ते चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला होता आणि अपात्र झालेल्या आहेत आणि आता वसुली पात्र जेवढ्याही या अपात्र महिला होत्या किंवा जे पुरुष होते त्यांच्याकडनं आता वसुली चालू आहे आणि पुढेही वसुली चालू राहील। चला तर मग परत भेटू, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।